रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे हरभऱ्याची उसळ। त्यासाठी लागणारे साहित्य बघू। इथे मी हरभरे चांगले 8 ते 10 शिट्या घेऊन कुकरमध्ये वाफवून घेतलेले आहे। एक कांदा चिरून घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहे। कोथिंबीर, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हळद, तिखट, गरम मसाला, धणा पावडर आणि मीठ। अद्रक, लसूण आणि मिरचीची आपण पेस्ट करून घेऊ। आपले तेल कडकडीत गरम झालेले आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, कढीपत्ता, एक चिरलेला कांदा घालून परतवून घेऊ। कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घेऊ। याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 1 ते 2 चम्मच आपण चणे घेऊन त्याची प्युरी करून घेणार आहे। याप्रमाणे आपण प्युरी करून घेतलेली आहे। यामुळे चण्यांना घट्टपणा येईल। आपला कांदा चांगला तांबूस रंगावर परतलेला आहे। त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहे। आता हे व्यवस्थित परतवून घेऊ। यामध्ये मसाले घालू। 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणापूड घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण जी प्युरी तयार केलेली आहे ती घालणार आहे आणि व्यवस्थित परतवून घेऊ। यामध्ये वाफवलेले चणे घालून आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यामध्ये आपण चण्याचे जे पाणी शिल्लक आहे ते थोडे घालणार आहे। आता आपण हे चणे चांगले परतून घेऊ। यावर झाकण ठेवू। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू आणि व्यवस्थित परतवून घेऊ आणि 5 मिनिटे साधारण उसळला वाफ येऊ देऊ। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालू। आपली चमचमीत हरभऱ्याची उसळ तयार झालेली आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपली चमचमीत अशी हरभऱ्याची उसळ तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा।